बिबट्या आला रे आला. नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण, तर वन विभागाच्या डोकेदुखीत वाढ. नाशिक रोड परिसरात गेल्या काही दिवसात मानवी वस्तीत बिबट्यानं संचार करत काही नागरिकांवर हल्ला केल्यानं दहशतीचं वातावरण आहे. त्यानंतर काही जणांना बिबट्याचं दर्शन झाल्याच्या घटनाही समोर आल्या. त्यात भर पडली ती सोशल मीडियावर रोज येणाऱ्या नवनव्या अफवांच्या पेवांची. कुठं झाडावर बसून बिबट्या पोच देतोय, तर कुठं बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याची वार्ता. त्यामुळे नागरिकांच्या दिनचर्येवर चांगलाच परिणाम झाला. त्यात सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांपासून ते शतपावली करणारे तसंच कामासाठी बाहेर पडणाऱ्यांमध्येही एक प्रकारच्या दहशतीचं वातावरण पसरलं. भालेराव मळ्यातील एका झाडावर बिबट्या बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आले आणि त्यांनी थेट वन विभागाकडेच गाऱ्हाण मांडलं. भरपूरच त्रास इथं सामान्य नागरिकांना सर्वांनाच त्रास होतोय आणि मुलांना शाळेत सोडवायला वगैरे फार अडचणीच होतं. दहशतीखाली सर्व मुलं आई वडील वगैरे सर्व आवरत असतात आणि खूपच त्रास आहे. तर त्याचा योग्य काही त्याचं हे करून त्याला जेरबंद करायची अपेक्षा ठेवतो. आनंद नगर नाशिक रोड मधले जेवढे सर्व आहे ते सर्व घाबरत आहे. शासनाने याच्याकडे दखल घ्यावी अशी नम्र विनंती. आणि जो दुपारी येतो, रात्रीचा येतो, दुपारी जाऊन बसतो, जंगल आहे तिथे, त्याच्यामुळे याच्यात लवकरात लवकर कारवाई करायची. कारण इथे नाशिक रोड परिसरात छोटे छोटे मुलं कॉलेज स्कूलला जातात, त्यांना खूप आता सध्या भीती आहे. बिबट्या झाडावर बसल्याचा फोटो परिसरात व्हायरल झाल्यानंतर त्या भागात वन विभागाच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. वन विभागाचं पथक पूर्ण तयारीनिशी परिसरात दाखल झालं. मात्र तिथं त्यांना काहीच आढळून आलं नाही. नाशिक रोड परिसरात बिबट्या फिरतोय अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तसंच अन्य ठिकाणचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध थेट कठोर कारवाई करण्याचे आदेश उपवनरक्षकांनी दिऊ केलेत. हमारी टीम हमेशा तैयार है. जो अफवाह का माहौल है उससे एक पैनिक सिचुएशन क्रिएट होती है, उससे नागरिकों को भी एक दिक्कत का सामना करना पड़ता है और यंत्रणा जो हमारी वन विभाग है उसको भी काफ़ी मशक्क़त करनी पड़ती है अगर न्यूज़ बराबर नहीं है. तो अगर आपके पास न्यूज़ करेक्ट है तो आप हमारे को 1926 पे कॉल कर सकते हो और अगर अफवाह है तो हम उसके ऊपर कड़क कार्रवाई करेंगे. हम फौजदारी प्रक्रिया भी शुरू कर सकते हो उसको. नाशिक रोड परिसराला लागूनच लष्कराचं आर्टिलरी सेंटर आहे. या ठिकाणी घनदाट जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात बिबट्या येतात. मात्र शिकार न मिळाल्यास ते आल्या पावलानं परततात. तरी देखील खबरदारी म्हणून परिसरात पिंजरे लावण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं कळकळीचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.